लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। प्रज्ञासूर्य सामान्य ज्ञान परीक्षेचा विमोचन सोहळा उत्साहात संपन्न। मैत्रेय बुद्ध विहार लुंबिनी वन समितीचे मुख्य आयोजन। बातमी येते पुसद येथून। दैनंदिन जीवनातील वाटचाल बघता संपूर्ण देशाचे आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श विचारावर शालेय जीवनातील विद्यार्थ्यांच्या डोक्यावर विसर पडत असल्यामुळे मैत्रेय बुद्ध विहार लुंबिनी वन कवडीपूर यांच्या संकल्पनेतून देशाचे आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घराघरात पोहोचले पाहिजे या उदात्त हेतूने प्रज्ञासूर्य सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन केले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशांत वासनिक होते, तर विशेष अतिथी म्हणून डॉक्टर राजेश वाडवे, प्राध्यापक सुधीर गोटे, मिलिंद हट्टेकर, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र राऊत, गंगाबाई नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक गोपाल चव्हाण, धम्मक्रांती प्रज्ञा पर्वाचे अध्यक्ष मिलिंद जाधव, मैत्रेय बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष अरुण पाईकराव, रिपब्लिकन वार्ता न्यूजचे विदर्भ उपसंपादक राजेश टोले, पत्रकार आसिफ खान, मारुती भस्मे उपस्थित होते। सर्वप्रथम अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले। संपूर्ण मान्यवरांचे आणि विद्यार्थी सहभागी करून घेतलेल्या पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब कांबळे यांनी केले। विशेष अतिथी मिलिंद हट्टेकर, ठाणेदार सुरेंद्र राऊत, प्राध्यापक सुधीर गोटे, मिलिंद जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या मनोगतामध्ये या जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे असे प्रतिपादन मिलिंद हट्टेकर यांनी केले। अध्यक्ष मनोगतामध्ये प्राचार्य वासनिक यांनी प्रज्ञासूर्य सामान्य ज्ञान परीक्षेला शुभेच्छा दिल्या। या प्रज्ञासूर्य सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये पुसद तालुक्यातील असंख्य मुलामुलींनी सहभाग घेतला। विद्यार्थ्यांना व आयोजकांना कशा प्रकारच्या शुभेच्छा द्या? शुभेच्छा यासाठी देणं, शुभेच्छा तर पहिले आमच्या कॉलनीतले बाळासाहेब कांबळे, अमोल परगणे साहेब, सुनील खडसे, प्रफुल्ल प्रधान सर आणि मनोहर सर, कंकाळ सर, कांबळे सर, ही पूर्ण मंडळी जी आहे त्या 1-1.5 महिन्यापासून या कार्यक्रमाचं नियोजन लावायचं असं आमचं ठरलं आणि ठरल्यानं जेवढे प्रश्न वगैरे आहेत ते बाळासाहेब कांबळे प्रफुल्ल भाऊनं तयार करून सगळ्यांना सगळ्या शाळेवर अशा सूचना दिल्या आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम व्हावं, बाबासाहेब प्रत्येक मुलाच्या दिमागात बसावं अशी आमची च्या वतीने आयोजित प्रज्ञासूर्य सामान्य ज्ञान परीक्षेचं आयोजन करण्यामागचा हेतू आमचा आहे की घराघरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहोचले पाहिजे आणि त्यांचे विचार नुसतं वाचनातच नाही तर त्यांनी आचरणात पण आणावं, हा आमचा ह्या पाठीमागचा हेतू आहे। आणि ह्या परीक्षेसाठी गेल्या 1 ते 2 महिन्यापासून आम्ही सतत राबत आहे। या परीक्षेसाठी ज्या शिक्षकाला आम्ही ही संकल्पना त्यांच्यापर्यंत पोहोचवली त्यांनीसुद्धा भरभरून आम्हाला या परीक्षेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यांनी सहभागी विद्यार्थी, सर्व पालक वर्गाचं आणि या ठिकाणी सर्व शिक्षकोत्तर सर्व कर्मचाऱ्याचं मैत्रेय बुद्ध विहार समितीच्या वतीनं सर्वांचा आभार मानून सर्वांना शुभेच्छा देतो। आणि शालेय जीवनात उत्सवाच्या निमित्ताने ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नॉलेज ऑफ सिम्बॉल असं संबोधल्या जाते त्याच धर्तीवर या विद्यार्थ्यांवर बाबासाहेबांचे विचार प्रकट व्हावे आणि त्यांच्या संपूर्ण जीवनाचा अभ्यास व्हावा या दृष्टिकोनातून मैत्रेय बुद्ध विहार समितीने या ठिकाणची आजची जी परीक्षा आयोजित केली। आपण आयोजकाकडून प्रतिक्रिया काय म्हणतात सर? आजच्या ज्या परीक्षा आपण आयोजित केल्या याबद्दल आपल्याला प्रतिक्रिया द्याव्या। बऱ्याच दिवसापासून आमच्या मनात ही गोष्ट होती की विद्यार्थ्यांना बाबासाहेब समजले पाहिजेत। बाबासाहेबांचा विद्यार्थी असतानाचा जो जीवन संघर्ष आहे आणि विद्यार्थी म्हणून बाबासाहेब जे जगले तो आदर्श आजच्या विद्यार्थ्यासमोर असला पाहिजे। बाबासाहेबांची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे, त्याच्यातून विद्यार्थी जीवन घडलं पाहिजे। की बाबासाहेबांना शिक्षणासाठी जो संघर्ष करायला लागला, एवढा संघर्ष असतानाही बाबासाहेब शिक्षणाप्रती अजन्म विद्यार्थी म्हणून जगले आणि ही गोष्ट विद्यार्थ्यांना अतिशय प्रेरित करणारी आहे, प्रेरणादायी देणारी आहे। आज मुलं जे आहेत शिक्षणासाठी जे शिक्षण घेत आहेत त्यांच्यासमोर बाबासाहेबांसारखा दुसरा कुठलाही आदर्श नाही आणि म्हणून बाबासाहेबांच्या जीवनात ज्या काही गोष्टी घडल्या, जो काही त्यांनी संघर्ष केला, ही गोष्ट विद्यार्थ्यांना घडवताना किंवा बाबासाहेबांचा जे जीवनकाळ गेलेला आहे तो नक्कीच प्रेरक मार्गदर्शक ठरणार आहे। याच संकल्पनेतून प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्यांना बाबासाहेब समजावीत, त्यांचे कार्य समजावीत असं आम्ही आमच्या मैत्रेय बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष अरुण पाईकराव, आमचे उपाध्यक्ष विकास मनोहर सर, आमच्या मैत्रेय बुद्ध विहार समितीचे सचिव प्रफुल्ल भालेराव, जितू प्रधान सर, धम्मपाल पडगणे, सुभाष गायकवाड आणि अशी मान्यवर अनेक जी मंडळी होती तर त्या सगळ्यांच्या सोबत घेऊन आम्ही ही संकल्पना समोर आणली आणि संपूर्ण तालुक्यामधून या संकल्पनेला खूप असा प्रतिसाद दिला। त्यासाठी महेंद्र पाटील सर, अनिल दुमारे सर आमचे मित्र,
संतोष गायकवाड अशी अनेक जी मंडळी होती, तर त्यांनी ही संकल्पना उचलून धरली, आपल्या मुलांना मोटिवेट केलं ही परीक्षेसाठी. आणि आशा आहे आम्हाला की नक्कीच आमच्या छोट्याशा प्रयत्नातून बाबासाहेबांचं जीवनकार्य, बाबासाहेबांनी जे आयुष्यात जे काही संघर्ष केला तर तो या प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल आणि विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यात ही गोष्ट नक्कीच लाभदायक ठरणार आहे असं मनुष्य वाटते. रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.